बातमी आहे आळेफाटा येथून। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्याने बाप्पांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याने सर्वत्र बाजारपेठा फुललेल्या दिसून येत आहेत। बाप्पाच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत। आठवडाभर आधीच गणेश भक्त तयारीला लागले आहेत। मंडळाच्या तसेच घरगुती गणपती सजावटीसाठी आळेफाटा येथील कोकणे फर्निचर अँड इलेक्ट्रिक यांनी विविध वस्तू अल्प दरात उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांची खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे। आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी खरेदीसाठी आलेल्या गणेश भक्तांशी साधलेला हा संवाद पाहूया। गणेश चतुर्थीची धूम आपल्याला दिसून येत आहे। मार्केट फुल झालेले आहेत। बाजारांमध्ये गणेश सजावटीच्या सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला येताना दिसून येत आहेत। मी आता आळेफाट्यातील कोकणे फर्निचरमध्ये आलो आहे। या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला वस्तू विकण्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत। काही ग्राहक या ठिकाणी आहेत, आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय यावर्षी खरेदी केली तुम्ही? नमस्कार, मी पूनम हडव। आता आम्ही गणपती बुकिंगसाठी आलेलो दरवर्षीप्रमाणे आणि नेहमी इथेच येतो कोकणे फर्निचरमध्ये। खूप छान व्हरायटीज वगैरे आहेत। पुणे मुंबईपेक्षाही एकदम बेटर वाटतंय आम्हाला सगळं आणि सॅटिस्फाईड आहोत आम्ही इथे। काय नेमकं काय खरेदी करताय सजावटीसाठी? काय साहित्य? डेकोरेशन, लाईट्स, फ्लॉवर्स वगैरे। बाबा सुद्धा या ठिकाणी आपल्याला काहीतरी खरेदी करताना दिसतात। त्यांच्या हातामध्ये माळा दिसतात। काय सांगता येईल, काय खरेदी करताय? तुमचा गणपती कसा असणार यावर्षी? आम्ही ह्या वर्षी गणपती उत्सवात असणारे आम्ही कोकणे फर्निचरमध्ये काही खरेदी करण्यात घेतो। माळा घेतलेल्या आहेत, बाप्पांची मूर्ती घेतो आणि त्या सर्व वस्तू अशा मनमोहक आहेत आणि रेटमध्ये पण बराचसा तफावत आहे। पुणे मुंबईपेक्षा इथे बहुतांशी 40 ते 50% रेट कमी आहे। समाधानकारक वस्तू भेटणार तिथे। तुम्हाला ज्या पाहिजेत वस्तू, आवडीच्या वस्तू या ठिकाणी मिळतात का? किंवा सर्व भेटलेलं आहे, सर्व वस्तू भेटलेल्या आहे इथे। जी पाहिजे ती वस्तू भेटून राहील इथे, याच्यात काही समाधान आहे। काय वाटतं तुम्हाला? 2 वर्ष करोनाचा सावट होतं गणपतीवर उत्साहावरती। यावर्षी बऱ्यापैकी परिस्थिती आहे। कसा वाटतं उत्साह कसा असेल यावर्षी? यावर्षी उत्सव जास्त जोरात आहे। लोकांच्या मनात आनंद भरपूर आलेला आहे। 2 वर्षाची विरजन सर्व निघून गेलेले यावेळेस। यावर्षी काय बाप्पाकडे मागणं करणार तुम्ही? काही नाही, सुख समृद्धी एवढीच राहते, बाकी काय अपेक्षा नाही माझी। काय खरेदी करताय? कसे सजावटी असणार तुमच्या गणपती? कसे सजावटी ह्या वर्षी? यावर्षी आम्ही थोड्या याच्यात अल्पदरातच मूर्तीची महाग आहे असल्यामुळं तरी आम्हाला डेकोरेशनसाठी बंटी शेटने आम्हाला अल्पदरात हे लय भारी असं म्हणजे जे डेकोरेशन साहित्य किंवा जे आसन इथं ते भारी असं मन मोकळ्या मनाने आणि त्यांच्या याच्यातून जे दिले ते भारी वाटतं आम्हाला। काही असं हे खरेदी करू शकतो आम्ही। जय गणेश, गणपती बाप्पा मोरया। गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आपला आवाज या न्यूज चॅनलने आमच्या कोकणे फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच सिजनेबल स्टॉलला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। हा गणेशोत्सव आणि इथून पुढील सर्व परिस्थिती सर्व ग्राहकांना आणि सर्व भक्तांना सुखाची आणि समृद्धीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। आपण पाहतोय की सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा विक्रीसाठी बाजारामध्ये बाजारपेठामध्ये दिसत आहेत। बाजारपेठा सध्या गजबजलेल्या दिसत आहेत। या दुकानाचे मालक आहेत। काय सांगता येईल, यावर्षी ग्राहकांचा कल कसा दिसतोय? बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत। कशी ग्राहकांची कल या खरेदीसाठी दिसून येतोय? खरं पाहिलं तर करोना प्रादुर्भावानंतर 2 वर्षानं आज गणपती बाप्पाचं आपल्या आनंदात स्वागत होत आहे आणि ग्राहक वर्गाचा जो प्रतिसाद पाहिला तर बाजारपेठेमध्ये ग्राहक हे जरा गर्दी करत आहेत आणि त्यानिमित्तानं त्या ग्राहकाच्या आग्रहाखातर आपण कोकणे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अतिशय नाविन्यपूर्ण अशा विविध डेकोरेशनचे सजावटीचे साहित्य उपलब्ध केलेले आहे। कसं वाटतंय, महागाईचा परिणाम या साहित्यावरती दिसतोय का तुम्हाला? काही महागाई वाढली आहे, याचा परिणाम या साहित्यावरती दिसतोय का काही? हो, नक्कीच। एक 10 ते 15% सर्व जे नवीन जे नाविन्यपूर्ण जे साहित्य आहे त्याच्यावर एक 10-15% एक अधिकची वाढ
या निमित्तानं झालेली आहे. परंतु याचाही विचार केला तर 2 वर्षानंतर पुन्हा एकदा ग्राहकाला नवीन ज्या आपण वस्तू त्याच्या आग्रहाखातर देतोय त्याच्या संदर्भात ग्राहक त्याच्या आनंदी आहे. आणि आमच्याकडं आज जर पाहिलं तर एक 2-3 दिवसापूर्वीपासून अधिकचा ग्राहक वर्ग या ठिकाणी नवीन वस्तूंचं मागणीसाठी आमच्याकडे येत आहे आणि खरेदी करत आहे. पण पाहतोय की महागाई वाढलेली दिसून येते या वस्तूंवरती आणि ग्राहकांचा कलही तसा दिसून येतोय. 2 वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी गणेशोत्सव हा आनंद जाईल अशीही आपल्याला ग्राहकांकडून अपेक्षा दिसते. तसे ग्राहकांची खरेदी वाढलेली आपल्याला दिसून येत आहे आणि खरोखर हा उत्साह, यावर्षीचा उत्साह सर्वांसाठी आनंदाचा किंवा उत्साहाचा आपल्याला दिसून येत आहे. रामदास सांगळे, आपला आवाज, आळेफाटा.